जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणास श्री क्षेत्र पंढरपूर ऐतिहासिक आणि धार्मिक उगम संदर्भ हे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, श्री क्षेत्र पंढरपूर पुराणात साधू संतांनी याचा महिमा गायला आहे। भगवान द्वारकाधीश भक्त पुंडलिकाच्या आग्रहास्तव भक्तांच्या दर्शनार्थ विटेवरी उभे राहिले। स्कंद पुराणातील पांडुरंग महात्म्य ग्रंथात पंढरपूर क्षेत्राचे वर्णन आहे। मित्रांनो, भीमा नदीकाठी पौंडरिक नावाचे तीर्थक्षेत्र आहे। तिथे भगवान पांडुरंग म्हणजेच श्री विठ्ठल मूर्ती रूपात स्थित आहे। हे क्षेत्र अर्धयोजन लांब, रुंदी 1 कोस आहे। भीमा नदीकाठी वसलेले हे प्राचीन तीर्थक्षेत्र जे संतांचे माहेर आहे। दक्षिण द्वारकापीठ समजले जाणारे हे परम श्रद्धास्थान पंढरपूर श्री विठ्ठल दैवत असलेले श्रेष्ठतम भूवैकुंठ संतांनी मानले आहे। गावाच्या तटी भीमा नदी चंद्राच्या आकाराने वळलेली आहे, म्हणून वारकरी भक्त आणि संतांनी याला चंद्रभागा म्हटले आहे। संत नामदेव रचित श्री विठ्ठल आरतीतही भीमा आणि चंद्रभागा दोन्ही नावाने आळवले आहे। मित्रांनो, 4थ्या शतकात पंढरपूर हे पांडुरंगपल्ली नावाने ओळखले जात होते। हेमाद्रीने उत्तम तीर्थ म्हटले आहे। 12व्या शतकात संत नामदेव मुळे पंढरपूरची कीर्ती झपाट्याने वाढली। नंतर देहूचे संत तुकारामांनी आपल्या संपूर्ण गाथेत पंढरपूर श्री विठ्ठल महिमा प्रकट केला आहे। तुकाराम शिष्य बहिणाबाईंनी तुकाराम हे नामदेवांचेच अवतार म्हटले आहे। संत तुकाराम विठ्ठल पंढरपूरचा महिमा प्रकट करतात। मित्रांनो, आद्य शंकराचार्यांच्या पांडुरंगाष्टकम ग्रंथात महायोग पीठे भीमरथ्या उल्लेख आढळतो। इसवी सन 1189 च्या शिलालेखावर फागणीपूर आहे। इसवी सन 1233 चा शिलालेख मंदिरातील 16 खांबी गृहात असून त्यावर संस्कृत कानडीमध्ये पंढरपूर म्हटले आहे। चातुर्वर्ण चिंतामणी ग्रंथात पौंडरिकपूर म्हटले आहे। शिलालेखावरून मंदिराचा महिमा कर्नाटकातही होता। चौंडरस, पुरंदरदास, कनकदास, विजयदास कर्नाटकातील विठ्ठल भक्त उल्लेख आढळतो। इसवी सन 1740 नंतर विठ्ठल मंदिराचा ताबा पेशवा सरकारकडे आल्यावर 16 खांबी गृहातील ओवया चंद्रभागा नदी घाट बांधले। आदि शंकराचार्यांनी इसवी सन 788 ते 820 च्या दरम्यान पंढरपुरास भेट दिली। त्यानंतर चैतन्य महाप्रभू, रामानुजाचार्य, निंबाकोचार्य, वल्लभाचार्यांनी भेट दिली। 1970 ला राष्ट्रपती यानी झैल सिंग यांनी संत नामदेव सप्त जन्म शताब्दी निमित्त पंढरपूरला आले आणि संत नामदेव मंदिर शीशास्थान भेट दिली। नामदेवांचे 19वे वंशज नामदास महाराजांच्या पाया पडले। शीख धर्मात नामदेवांचे 61 पद गुरु ग्रंथात आहेत। अखंड पाठ मध्ये नित्य म्हटले जातात। महाद्वारी नामदेव पायरीला दंडवत घालतात आणि श्री विठ्ठल रुक्मिणीत महापूजा करतात। पुढच्या भागामध्ये आपण चातुर्मासाचे महत्त्व, चातुर्मासामध्ये काय करावे, चातुर्मास म्हणजे काय, या सर्व गोष्टींचा विचार, या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत। तेव्हा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका। आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना भक्तिमय शुभेच्छा। वारकरी पंथांना वास्तुदीप परिवाराकडून भक्तिमय शुभेच्छा। धन्यवाद। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, आपल्या काही कमेंट्स असतील तर आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका। धन्यवाद। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना।